अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा यूट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत। स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाओ। स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच मी माझ्यासाठी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप सुंदर अशी माहिती बघणार आहोत। येत्या 10 जुलैला आहे गुरुपौर्णिमा। गुरुपौर्णिमा हा दिवस आपल्या गुरूंचा आहे। हा दिवस म्हणजे आपल्या गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस। आपण आपल्या गुरूंसाठी सेवा करत आहोतच। बरेच सेवेकरी ताई दादा जे आहेत ते सारामृताचे पारायण करत आहेत। कोणी तारक मंत्राचं अनुष्ठान करत असेल, कोणी श्री स्वामी समर्थ नामस्मरण करत असेल। तर आपण सगळेजण आपल्या गुरूंसाठी आपल्या स्वामींसाठी सेवा करत आहोतच। आपल्या आयुष्यामध्ये गुरु असणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे। कारण की एक वेळेस बघा, जर आपल्यावर देव कोपले तर गुरु आपलं रक्षण करत असतात, पण जर आपल्यावर गुरु कोपले तर देव सुद्धा आपलं रक्षण करू शकत नाही। म्हणून गुरु असणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे। तुम्ही जर आतापर्यंत कोणाला गुरु केलं नसेल किंवा कोणाला मानत नसाल तर नक्कीच गुरु करा। कारण की गुरूंचं स्थान आपल्या आयुष्यामध्ये खूप जास्त महत्त्वाचं असतं। आपण जेव्हा वाट चुकतो किंवा आपण जेव्हा संकटात असतो, कोणत्याही दुःखात असतो, अडचणीमध्ये असतो, तेव्हा गुरु आपल्याला मार्ग दाखवत असतात। ते आपल्याला योग्य दिशा दाखवत असतात आणि चांगल्या मार्गाने ते आपल्याला घेऊन चालत असतात। जेव्हा स्वामींसारखे गुरु आपल्याला लाभतात ना आयुष्यामध्ये, तर आपल्या आयुष्याचं कल्याणच होऊन जातं। आपण सगळेजण स्वामी भक्त आहोत आणि आपले गुरु जे आहेत ते स्वामी आहेत। या ब्रह्मांडाचे चालक पालक मालक आपले श्री स्वामी समर्थ महाराज आपले गुरु आहेत। आणि स्वामींसारखे गुरु आपल्याला आयुष्यात लाभत असतील तर खरंच सांगते, आपण कितीही सेवा केली ना तरी सुद्धा ती कमीच आहे। आपण आज जे सुखी जीवन जगत आहोत, सुखी समाधानी जीवन जगत आहोत, ते फक्त आणि फक्त ते स्वामी कृपेमुळे आहे। म्हणून लक्षात घ्या की स्वामींसारखे गुरु आपल्याला नक्कीच मिळायला हवे। जर तुम्ही नवीन असाल किंवा तुम्ही स्वामींसोबत अजून आलेले नसाल तर नक्कीच या स्वामींची सेवा करा आणि मग तुम्ही अनुभव घ्या। खरंच सांगते, जेव्हा स्वामी आपल्या आयुष्यामध्ये येतात ना, तिथून पुढचं आपलं जे काही आयुष्य आहे ना खूप बदलून जातं। एक खूप चमत्कारिक अनुभव आपल्या आयुष्यामध्ये येतात। आपल्या आयुष्याचं सोनं होऊन जातं जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये स्वामी येत असतात। आपापल्या इथे शक्तीनुसार आपल्याला गुरु करायचे असतात, पण आपल्या आयुष्यामध्ये गुरु असायलाच हवे। कारण की ते आपल्याला नेहमी मार्ग दाखवत असतात, आपल्याला योग्य मार्गाने घेऊन चालत असतात। आता बघा, आपण सगळेजण स्वामींची सेवा करत आहोतच। आता आपापल्या परीने आपण सगळेजण सेवा करत आहोत, बरोबर। परंतु आपण जी काही सेवा करत आहोत, आता प्रत्येकाची त्यामागे काही ना काही इच्छा असेल, प्रत्येकाच्या काही ना काही अपेक्षा असतील स्वामींकडनं, किंवा प्रत्येकाला काही ना काही वाटतं। आणि आपण सगळे सांसारिक माणसं आहोत, त्यामुळे आपले संकट दुःख अडचणी सोडवण्यासाठीच आपण स्वामींची सेवा करतो आणि स्वामी सुद्धा आपल्याला मार्ग दाखवत असतात। परंतु बघा, आपल्याला गुरुपौर्णिमेला किंवा गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्याला अशी एकतरी सेवा करायची आहे जी फक्त आणि फक्त आपल्या गुरूंसाठी आपल्या स्वामींसाठी आपल्याला करायची आहे। बघा, आपण आत्तापर्यंत ज्या काही सेवा केल्या किंवा आपण आता ही जी काही सेवा करत आहोत गुरुपौर्णिमेनिमित्त, त्यात प्रत्येक सेवेमागे आपली काही ना काही इच्छा असते। आपण आत्तापर्यंत बघा, तुम्ही जेव्हा स्वामीसेवेत आलेले आहात, जेव्हापासून स्वामीसेवेत तुम्ही आलेले आहात तेव्हापासून तुम्ही बघा की आपण जी काही सेवा केली आहे ती आपण कशासाठी केली की आपली इच्छा पूर्ण व्हावी। आपली एखादी अमुक इच्छा असते किंवा आपली जी काही अपेक्षा असते, स्वामींनी मला हे द्यावं, स्वामींनी मला ते द्यावं, म्हणजे आपल्या बऱ्याच अपेक्षा असतात स्वामींकडनं। आणि आपल्यावर कधी कोणतं संकट आलं, दुःख आलं, अडचण आली तर आपण स्वामींना प्रार्थना करतो, त्यांची सेवा करतो। पण बघा, या सगळ्या सेवेमागे आपली काही ना काही इच्छा असते। आपल्याला सगळ्यांना काही ना काही अपेक्षा असते की मला स्वामींनी ही सेवा मी केली तर मला स्वामींनी हे द्यावं किंवा मला स्वामींनी ते द्यावं। आणि त्यात काही गैर पण नाही, कारण की आपण सगळे संसारिक आहोत आणि ते साहजिक आहे की आपल्या आयुष्यामध्ये संकट दुःख येतात। अशा वेळेस आपण स्वामींकडनं अपेक्षा ठेवणार नाही तर मग कोणाकडनं ठेवणार, ते सुद्धा बरोबर आहे। पण बघा, आत्तापर्यंत आपण छोटी मोठी जी काही सेवा केली त्यामागे प्रत्येक सेवेमागे आपली काही ना काही इच्छा होती, प्रत्येक सेवेमागे आपल्या काही ना काही अपेक्षा होत्या आणि स्वामी सुद्धा त्या पूर्ण करतातच, स्वामी सुद्धा आपल्याला ते देतातच। पण बघा, आता गुरुपौर्णिमेनिमित्त तुम्ही 7 दिवसांची सेवा करा, 11 दिवसांची करा, 21 दिवसांची करा किंवा 1 दिवसाची करा, पण आपल्याला एक तरी सेवा स्वामींसाठी अशी करायची आहे ना की जी फक्त आणि फक्त आपल्या स्वामींसाठी आहे। त्या सेवेमागे आपला कुठलाही स्वार्थ नाही, त्या सेवेमागे आपली कुठलीही इच्छा नाही, त्या सेवेमागे आपल्याला कुठलीही अपेक्षा नाही। अशी सेवा आपल्याला स्वामींसाठी करायची आहे।
मग तुम्ही कोणतीही सेवा करा, तुम्ही स्वामीच्या सरांचे पारायण करा, तुम्ही कितीही पारायण करा, तुमच्या हाताशक्तीनुसार तुम्ही 1 पारायण करा, 3 करा, 5 करा, 7 करा किंवा 11 करा किंवा 21 करा। तुम्ही श्री स्वामी समर्थ जप करा, 11 माळी करा, 21 माळी करा, 3 माळी करा, 5 करा, 7 करा, तुमच्या हाताशक्तीनुसार आपल्या हाताशक्तीनुसार तुम्हाला सेवा करायची आहे। पण ती सेवा अशी करायची ना, ती फक्त आणि फक्त स्वामींसाठी असली पाहिजे। आपल्याला म्हणायचं आहे की स्वामी तुम्ही आतापर्यंत मला खूप दिलं आणि इथून पुढे पण तुम्ही देत राहणार आहेतच, पण ही जी काही सेवा आहे ना ती फक्त आणि फक्त तुमच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी ही सेवा करत आहे। ही सेवा फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आहे स्वामी, तुम्ही आतापर्यंत मला एवढं काय दिलं त्यासाठी ही सेवा आहे। बघा, या सेवेमागे आपली कुठलीही अपेक्षा नको आणि जेव्हा आपण निस्वार्थ भावनेने सेवा करतो ना, जेव्हा आपण स्वामींना काही न मागता सेवा करतो, तेव्हा स्वामी आपल्याला खरंच भरभरून देत असतात। लक्षात घ्या, असं अजिबात नाही की आपण एखादी सेवा केली आणि आता बऱ्याच जणांचा हा पण संभ्रम असतो की मी जर स्वामींना काही मागितलं नाही तर स्वामी मला काही देणार नाही। बघा, हे खूप चुकीचं आहे। आपण जरी स्वामींसाठी सेवा केली तरी सुद्धा स्वामी ती सेवा ठेवत नाही, स्वामी त्या सेवेचं आपल्याला फळ देतातच। स्वामींना माहित आहे की आपली इच्छा काय आहे, आपल्या मनात काय चाललंय, आपल्याला काय हवं आहे हे स्वामींना माहित आहे आणि ते आपण बोलून दाखवलंच स्वामींना, आपण ती बोलून प्रार्थना केलीच स्वामींना, तरच स्वामी ती आपली प्रार्थना पूर्ण करतील किंवा तरच स्वामी आपली ती इच्छा पूर्ण करतील, असं अजिबात नाही। लक्षात घ्या, आपण जरी स्वामींना काही मागितलं नाही, स्वामींना आपण कोणतीही इच्छा बोलून दाखवली नाही तरी सुद्धा आपल्यासाठी आपली जी काही इच्छा आहे आणि ती इच्छा जर आपल्यासाठी योग्य असेल तर स्वामी ती गोष्ट आपल्याला देतातच, यात काही शंका नाही। म्हणून तुम्हाला सांगितलं की गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्याला अशी एक तरी सेवा करायची आहे की जी फक्त आणि फक्त आपल्या स्वामींसाठी असली पाहिजे, आपल्या गुरूंसाठी असली पाहिजे, त्यामागे आपल्याला कुठलीही स्वार्थी भावना नको। बघा, आतापर्यंत आपण अनेक सेवा केल्या, पण त्या प्रत्येक सेवेमागे आपली काहीतरी इच्छा होती, प्रत्येक सेवेमागे आपल्या काहीतरी अपेक्षा होत्या आणि ती एक आपली स्वार्थी सेवा होती। आपण ती सेवा का करत होतो? आपण आपल्यासाठी सेवा करत होतो, आपल्याच अडचणी सोडवण्यासाठी, आपले संकट सोडवण्यासाठी, दुःखातून मार्ग काढण्यासाठी किंवा आपली एखादी इच्छा पूर्ण करून घेण्यासाठी आपण त्या सेवा करत होतो। परंतु या गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्याला अशी एकतरी सेवा करायची आहे की जी फक्त आणि फक्त स्वामींसाठी आहे। स्वामी, मी फक्त तुमच्यासाठी ही सेवा करत आहे, अशी आपल्याला एक सेवा करायची आहे। तुम्ही तुमच्या परीने कोणतीही सेवा करा, तुम्हाला जी जमते, तुम्ही जेवढा वेळ काढू शकता सेवेसाठी तुम्ही त्या वेळामध्ये कुठलीही सेवा करा, पण ती सेवा अशी करा ना की त्यामध्ये कुठलाही स्वार्थ नाही, निस्वार्थ भावनेने तुम्हाला ती सेवा करायची आहे। आणि मी खरंच सांगते, तुम्ही जेव्हा मागून सेवा करतात, तुम्ही एखादी इच्छा स्वामींना सांगून किंवा एखादी गोष्ट स्वामींना मागून तुम्ही जेव्हा सेवा करता, त्यापेक्षा तुम्ही न मागता जी तोडकी मोडकी सेवा करताना त्या सेवेचं फळ 100% जास्त मिळतं। लक्षात घ्या, खूप जास्त पटीने त्या सेवेचं आपल्याला फळ मिळत असतं। स्वामी ती सेवा आपली स्वीकारत असतातच आणि त्या सेवेचं फळ सुद्धा आपल्याला स्वामी तेवढंच दुपटीने देत असतात। म्हणून लक्षात घ्या की निस्वार्थ भावनेने आपल्याला सेवा करायची आहे, कुठलीच अपेक्षा स्वामींकडून ठेवू नका। स्वामी ही आपल्याला द्यायलाच बसलेले आहेत, आपण स्वामींना मागतच राहतो। स्वामी कधीच आपल्याला नाही म्हणत नाही की तू हे मागू नको। आपली एक इच्छा पूर्ण झाली की आपली लगेच दुसरी इच्छा तयार असते। बघा, आपली आज एक इच्छा पूर्ण झाली ना तर उद्या आपली नवीन इच्छा तयार होते, आपण ती स्वामींना बोलून दाखवतो आणि आपल्याला अपेक्षा पण असते की स्वामींनी माझी ती पण इच्छा पूर्ण करावी। आपल्या इच्छा अपेक्षा कधीही संपत नसतात, पण लक्षात घ्या स्वामी सुद्धा आपल्याला द्यायलाच बसले आहेत। म्हणत नाही की मी खूप थकलो आहे तुझ्या इच्छा अपेक्षा पूर्ण करून, ते आपल्याला द्यायलाच बसलेले आहेत आणि आपण घेतच राहणार आहोत। पण अशा वेळेस या गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्याला एक तरी सेवा अशी करायची आहे की जी फक्त स्वामींसाठी आहे। आणि खरंच सांगते, तुम्ही जरी काही मागितलं नाही स्वामींना तरी सुद्धा स्वामी तुमची ती सेवा कधीच वाया जाऊ देणार नाही। असं नाही की तुम्ही मागितलं नाही म्हणजे तुम्हाला स्वामी काहीच देणार नाही, असं अजिबातच नाहीये। तुम्ही काही मागितलं नाही तरी सुद्धा स्वामी तुम्हाला भरभरूनच देत असतात। तुम्हाला जे हवं आहे, तुमच्यासाठी जे योग्य आहे ते सगळं स्वामी तुम्हाला देत असतात, तुम्ही काही न मागता। म्हणून लक्षात घ्या की आपण काही मागितलंच पाहिजे स्वामींना असं काही नाही। उलट आपण जेव्हा काही न मागता सेवा करतो तेव्हा स्वामी आपल्याला भरभरून देत असतात, आपल्याला कधी कशाची कमी पडत नाही। स्वामी सदैव आपल्या सोबत असतात, स्वामी सदैव आपलं रक्षण करत असतात। आपलंच नाही तर आपल्या कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीच्या सोबत स्वामी असतात, प्रत्येकाचं रक्षण स्वामी करत असतात।
तुम्ही सगळेजण आपापल्या परीने आपल्याला जी जमते ना ती अशी एकतरी सेवा स्वामींसाठी करा की ज्यामध्ये आपला कुठलाही स्वार्थ नाही, ती आपल्याला फक्त स्वामींसाठी करायची आहे। आणि बघा, स्वामी कधीच म्हणणार नाही की तू माझ्यासाठी सेवा कर, पण एक भक्त म्हणून आपलंही काम आहे की आपल्या गुरूंची सेवा आपल्याला करायची आहे। गुरूंना आपल्याला काहीतरी एक भेट द्यायची आहे गुरुपौर्णिमेनिमित्त, आणि आपल्या स्वामींसाठी आपल्याला ती सेवा करायची आहे। लक्षात घ्या, आपले स्वामी आपल्याला कधीच म्हणणार नाही की तू माझ्यासाठी सेवा कर, तू काही मागू नको, असं आपले स्वामी म्हणतात का? कधीच नाही। पण एक भक्त म्हणून, एक शिष्य म्हणून आपल्याला आपल्या गुरूंसाठी निस्वार्थ म्हणून सेवा करायची आहे। ज्या सेवेमागे आपल्याला स्वामींना काही मागायचं नाही, या सेवेमागे आपली कुठलीच इच्छा नको, तर अशी एक सेवा आपल्याला करायची आहे। आणि खरंच सांगते, स्वामी सुद्धा आपल्यावर नक्कीच प्रसन्न होतील अशा सेवेने आणि आपल्याला भरभरून देतील। तर हीच एक अत्यंत छोटीशी माहिती होती जी तुमच्यासोबत शेअर करायची होती। सगळ्यांनी नक्की करण्याचा प्रयत्न करा, आपल्याला जमेल तशी तोडकी मोडकी जी काही सेवा आहे ती स्वामी तुमची मान्य करतील, फक्त निस्वार्थ भावने करा। तर चला, पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत किंवा नवीन विषयासोबत। तो पण सर्वांना श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।